नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. एम आय ऑडिबल अँड विजिबल? प्लीज कन्फर्म. माझा आवाज येतोय का व्यवस्थित? एम आय ऑडिबल अँड विजिबल? एकदा मला कन्फर्मेशन द्या, जेणेकरून आपण हे सेशन फटाफट सुरू करूयात. येस, ओके, ठीक आहे. सो आपण 1 मिनिट वाट बघूयात सर्वांची आणि मग सुरू करूयात 1 मिनिटांमध्ये. ओके. सो स्टार्ट करूयात मित्रांनो. सुरू करूयात आपलं आजचं हे सेशन. घनफळ भाग 2. ओके, काल आपण सर्व फॉर्म्युले डिराईव्ह केलेले. आज आपण प्रॅक्टिस करूयात मस्तपैकी. ओके, फॉर्म्युलेज लर्न झाले असतील, आय होप सो. ओके, पाठ केलेत का फॉर्म्युले सर्वांनी? फॉर्म्युले पाठ केलेत का सांगा जरा. ठीक आहे, चलो. सो स्टार्ट. बघा, आपल्याला पहिल्यांदा क्वेश्चन काय दिलेला आहे. एका गोलाची त्रिज्या, रेडियस ऑफ अ स्फियर, रेडियस ऑफ अ स्फियर इज 28 सेंटीमीटर. फाइंड इट्स कर्व सरफेस एरिया. सीएसए विचारलेला आहे. सो रेडियस ऑफ स्फियर दिलेले आहे आणि सीएसए विचारला असेल तर सीएसए चा फॉर्म्युला काय आहे स्फियरचा सांगा. स्फियरचा सीएसए आणि टीएसए दोन्ही सेम असतो, माहित आहे ना. काय असतं दोन्ही पण? 4πr² असतं. ओके, वक्र पृष्ठफळ पण आणि टोटल पृष्ठफळ पण, एकूण पृष्ठफळ पण दोन्ही समान असतं, 4πr². सो 4 × पाय म्हणजे 22/7 गुणिले r चा वर्ग म्हणजे 28 गुणिले 28. ह्याला जर आपण सोडवलं तर काय येतंय? 7 × 7, 7 × 28. उत्तर काय येतंय बघा आपलं 22 × 88 गुणिले 28 × 112. 88 गुणिले 112 करा, तुमचा आन्सर येऊन जाईल. ओके, किती येतंय मग? 896 गुणिले 11. आणि 896 गुणिले 11 केलं तरी तुमचा आन्सर येऊन जाईल. बरोबर आहे. 6 6 9 15चा 1 आणि 9 9 18चा 1, 9856. आणि सेंटीमीटर आहे तर सेंटीमीटरचा वर्ग येणार. ओके, 9856 सेंटीमीटरचा वर्ग. अरे यार, आय एम सो सॉरी. एक प्रश्न सोडून झाला. ओके, ठीक आहे, चालेल. आपल्याला क्वेश्चन काय दिलेला बघा मित्रांनो. आपल्याला क्वेश्चन दिलेला तो म्हणजे एका गोलाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे. ओके, रेडियस ऑफ अ स्फियर इज 28 सेंटीमीटर. आणि आपल्याला विचारलेलं वक्र पृष्ठफळ काढा, कर्व सरफेस एरिया काढा. मग आपल्याला कर्व सरफेस एरियाचा आणि एकूण सरफेस एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे 4πr². किती? 4πr². 4πr². सो व्हॅल्यू आपण पुट केल्या 4. पायची व्हॅल्यू 22/7 आणि r आपल्याला किती दिलाय? त्रिज्या 28. 28 गुणिले 28. सो आपण याला सोडवलं तर 7 × 7 आणि 7 × 28, 4 गुणिले 22 88 आणि 4 गुणिले 28 112. आणि 88 गुणिले 112 केले तर ते किती आलेले आहेत? 9856. सो हा क्वेश्चन होता तो. ठीक आहे, चलो. काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे, चालेल. आता बघा इथे मित्रांनो तुम्हाला काय दिलेलं आहे. इथे तुम्हाला आता एक अर्धगोल दिलेला आहे. कोणता गोल दिलेला आहे? अर्धगोल दिलेला आहे. तुम्हाला हेमिस्फिअर दिलाय. अर्धगोल कसा असतो? अर्धगोल असा वाटीसारखा असतो बघा. ओके,
अर्धगोल. ह्याच्यामध्ये ही काय असते, ही रेडियस असते, ही रेडियस असते आणि ही पण रेडियस असते. ह्या सर्व काय असतात, रेडियस असतात. ह्या पण रेडियस, ही पण रेडियस. ओके, त्रिज्या तुम्हाला 35 दिली आहे, तर वक्र पृष्ठफळ काढायचंय, कर्व सरफेस एरिया. मग कर्व सरफेस एरिया हेमिस्फिअरचा किती असतो, तर कर्व सरफेस एरिया हेमिस्फिअरचा असतो 2 पाय आर वर्ग. किती असतो, 2 पाय आर स्क्वेअर. कारण पूर्ण गोलाचा तो किती असतो, 4 पाय आर स्क्वेअर, तर अर्धगोलाचा तो बनतो 2 पाय आर वर्ग. 2 गुणिले पाय म्हणजे किती, पाय म्हणजे 22/7 आणि आरचा वर्ग म्हणजे किती झाला मित्रांनो, तर आरचा वर्ग बरोबर झालेला आहे 35 गुणिले 35. सो बघा मग इथे सोडवलं आपण तर 7 एके 7, 7 - 35. याला सोडवलं तर बघा 22 पंचे 110 गुणिले 2 गुणिले 35 70. याला सोडवलं तर हे शून्य आणि हे शून्य डबल 0 येते आणि 11 7 77. सो 7700 सेंटीमीटरचा वर्ग हे येणार आपल्या प्रश्नाचं आन्सर. येस, 7700. व्हेरी गुड सतीश, छान. ओके, बरोबर आहे तुमचं. ओके, चलो, क्लिअर आहे. सो थोडेसे फॉर्म्युले लर्न करायचे होते, बाकी आपल्याला काही एवढा नाहीये याचा इश्यू. पुढे बघा काय दिलंय, अर्धगोळाचे पृष्ठफळ काढा. इथे एकूण पाहिजे हा, कारण खाली टोटल दिलंय ना. ओके, खाली टोटल दिलंय बघा. सो अर्धगोलाची त्रिज्या 14 आहे. रेडियस ऑफ हेमिस्फिअर इज 14 सेंटीमीटर. फाइंड इज टोटल सरफेस एरिया. सो टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे सांगा बरं. बघा, पूर्ण गोलाचा म्हणजे जो स्फिअर असतो, स्फिअरचा टोटल सरफेस एरिया 4 पाय आर स्क्वेअर असतो, परंतु हेमिस्फिअरचा टोटल सरफेस एरिया काय असतो, तर हेमिस्फिअरचा टोटल सरफेस एरिया असतो मित्रांनो 3 पाय आर स्क्वेअर. ओके, 3 पाय आर स्क्वेअर. कारण काय, तर कारण इकडचा एक अर्धा भाग आणि हा वरती एक अर्धा पूर्ण सर्कल बनतोय ना, सो ते 2 पाय आर स्क्वेअर खालचे आणि वरचा एक 3 पाय आर स्क्वेअर, त्यामुळे ते पाय आर स्क्वेअर, त्यामुळे ते 3 पाय आर स्क्वेअर बनतो. सो 3 इंटू पायची व्हॅल्यू आहे बघा तुमच्याकडे किती, 22/7 गुणिले आर वर्ग. आर किती आहे मित्रांनो तुमच्याकडे, आर ची व्हॅल्यू आहे 14. ओके, गुणिले 14. सो 7 एके 7 आणि 7 दुने 14. सो 22 गुणिले 3 किती झाले, 66. 14 गुणिले 2 किती झाले, 28. सो ह्याला सोडवायचं आहे आपल्याला, व्यवस्थित पैकी सोडवू शकतात तुम्ही. ओके, क्लिअर आहे का. 28 गुणिले 6 किती असतात, 168 असतात ना. येस ऑर नो. सो 168, 8 इथे 16 हातच्याला गेले आणि 28 एक 168, 168 आणि 6 184. 1848 आलंय का. येस, व्हेरी गुड. 1848 आणि हे काय आहे, सेंटीमीटर आहे. सो सेंटीमीटरचा वर्ग येणार, कारण एरिया काढतोय आपण त्यामुळे तो वर्ग. ओके, चलो. सो एकूण पृष्ठफळ विचारलं इथे पण. सो ह्याला मी थोड्यासा वेळ स्किप करूयात किंवा ठीक आहे सोडूयात, चला स्किप करूयात, राहू द्या. ओके, आता बघा क्यूब हा असतो क्यूब मित्रांनो. हा काय आहे, क्यूब आहे. ओके, क्यूब. क्यूब कसा असतो, तर क्यूब सर्वांनी डाईस खेळलाच असेल. तुम्ही सर्वांनी डाईस खेळले असतील. ओके, सापशिडी. सापशिडीमध्ये जो क्यूब आपण वापरतो, डाईस वापरतो, तो एक क्यूब असतो, ज्याचे साहीच्या साही बाजू ज्या असतात, सर्व बाजू समान असतात. ओके, सर्व फेसेस समान असतात. ओके, सर्व कोण 90 अंशाचे असतात. एकदम सिमिलर फिगर असते, एकदम सिमिलर फिगर असते मित्रांनो. ठीक आहे, मग ही जी फिगर असते ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आपल्याला काय असते, तर इम्पॉर्टंट असते आपल्याला बाजू. इम्पॉर्टंट काय असते आपल्याला, तर इम्पॉर्टंट असते आपल्याला बाजू. ओके, मग बाजू इम्पॉर्टंट असते, तर बाजू म्हणूनच आपल्याला इथून फॉर्म्युले काय बनतात, तर घनाचे घनफळ म्हणजे क्यूबचा व्हॉल्यूम बरोबर काय बनतो, तर व्हॉल्यूम बरोबर बनतो साईडचा क्यूब. म्हणजे कारण ही बाजू पण ए असते, ही बाजू पण ए असते, इकडे पण एच असतं. सो ए इंटू ए इंटू ए क्यूब. व्हॉल्यूम नंतर पृष्ठफळ काय बनतं, पृष्ठफळ म्हणजे सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया काय बनतो, तर ह्याला किती बाजू असतात, त्याला आपण आताच बघितलं 6 बाजू असतात बघा. पहिली, दुसरी, तिसरी इकडे, चौथी इकडे, पाचवी ही आणि याच्या खाली मागे एक 6वी. ओके, पाचवी खाली आणि मागे 6वी, अशा 6 बाजू असतात. 6 बाजू आणि एक बाजू चौरस आकृती आहे बघा. एक बाजू चौरस आकृती आहे, बाजू गुणिले बाजू वर्ग. सो 6a स्क्वेअर म्हणजे 6 इंटू साइड स्क्वेअर हे असतं त्याचं पृष्ठफळ. व्हॉल्यूम सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब किती असतो, तर टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब असतो 6 मल्टिप्लाय बाय साइड स्क्वेअर. आणि नेक्स्ट असतो घनाचा कर्ण. घनाचा कर्ण म्हणजे काय, तर ह्याचा जो डायगोनल ऑफ अ क्यूब, डायगोनल ऑफ अ क्यूब. ओके, डायगोनल ऑफ अ क्यूब. मग आपल्याला डायगोनल ऑफ क्यूब वरती ना डायरेक्टली प्रश्न येत नाही, आपल्याला प्रश्न येतो ओके, फाइंड द, आपल्याला लेंथ येते, फाइंड द
maximum possible length of a rod that can be fit inside a cube of side 5 सेंटीमीटर. अशा प्रकारे प्रश्न बनतो आपल्याला. ओके, आपल्याला घनाच्या कर्णावरती कशा प्रकारे प्रश्न बनतो, सेम वे क्युबॉइडच्या कर्ण म्हणजे जे इष्टिका चिती असते, इष्टिका चितीच्या बाबतीत पण असा प्रश्न बनतो. म्हणजे आपल्याला एक रॉड विचारतात जो मॅक्सिमम साईजचा असला पाहिजे, किती मॅक्सिमम लेंथ आहे ज्या त्या क्यूब मध्ये आपण टाकू शकतो. तर तुम्ही जर असा तो रॉड सरळ टाकला असे तर तो फक्त साईड एवढाच होतो, पण तो मॅक्सिमम नसतो. तुम्ही एका कोपऱ्यामधून ते दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत असा एक क्रॉस घुसवू शकतात बघा रॉड, तो मॅक्सिमम लेंथचा असतो आणि त्यालाच आपल्या भूमितीय भाषेमध्ये घर्ण असं म्हणतात, त्यालाच आपण भूमितीय भाषेमध्ये डायगनल असं म्हणतात. सो या क्वेश्चन मध्ये आपल्याला काढायचा असतो डायगनल. सो आपला आन्सर काय येतो, डायगनल. आणि डायगनल म्हणजे काय असतो, √3 मल्टिप्लाय बाय साइड. √3 मल्टिप्लाय बाय साइड आणि साइड आपल्याला दिले आहे 5. सो आपल्या क्वेश्चनचा आन्सर होतो 5√3 सेंटीमीटर. सो या क्वेश्चनचा आन्सर काय होणार, 5√3 सेंटीमीटर. तर मॅक्सिमम लेंथ किती त्या मावू शकते त्याच्यामध्ये, मॅक्सिमम लेंथ त्याच्यामध्ये 5√3 मावू शकते. ओके, समजतंय मित्रांनो? ठीक आहे. सो अशा प्रकारे क्वेश्चन विचारल्यानंतर आपण आता बघा कसं काढूया, सर्वच काढूया. तिथे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा. पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की साइड ऑफ अ क्यूब इज 6 सेंटीमीटर, फाइंड इट्स व्हॉल्यूम, सरफेस एरिया आणि डायगोनल. आता डायगोनल आपल्याला काढायचं आहे, व्हॉल्यूम काढायचं आहे. ओके, आता तुम्हाला डायरेक्टली व्हॉल्यूम नाही आला तर कधी विचारतील की त्याच्यामध्ये किती लिटर पाणी मावेल किंवा किती माती मावेल. ओके, घनफळ काढा, अशा प्रकारचे. ओके, सो साइड ऑफ अ क्यूब इज 6 सेंटीमीटर. सो व्हॉल्यूम, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे क्यूबच्या, क्यूबच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे मित्रांनो साइड क्यूब. काय फॉर्म्युला आहे, साइड क्यूब. सो साइड क्यूब किती झाला बघा, 6 आणि 6चा क्यूब किती असतो, 216. सो व्हॉल्यूम आपला झाला 216 आणि हे सेंटीमीटर आहे त्यामुळे ते येणार सेंटीमीटरचा क्यूब. सो पहिला झाला आपला आन्सर 216. सरफेस एरिया, सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे, सरफेस एरिया इज इक्वल टू काय आहे, 6 मल्टिप्लाय बाय साइडचा स्क्वेअर. 6 मल्टिप्लाय बाय साइड स्क्वेअर. सो 6 मल्टिप्लाय बाय साइड, साइड किती दिले आहे 6 आणि 6चा स्क्वेअर. सो काय येणार आपला आन्सर, 6 × 6चा स्क्वेअर किती, 36. सो 6 × 36 किती होणार, 216. मग तुम्ही बोलतील हे काय एव्हरी टाइम सेमच येतं का व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया, नाही, फक्त साइड 6 आहे म्हणून सेम आले. इकडे जर साइड 4 घेतली असते तर 4चा स्क्वेअर किती आला असता, 16 आणि 16 × 6 96 आले असते आणि इकडे 4चा घन किती आला असता, 64चा आला असता. ओके, सो हे प्रत्येक वेळेला सेम नसतं. ओके, चल. त्यानंतर कर्ण काढा. कर्णचा फॉर्म्युला काय आहे सांगा, डायगोनलचा फॉर्म्युला काय आहे, √3 × साइड. √3 × साइड. सो √3 × साइड कितीची दिली आहे, 6ची दिलेली आहे. सो या क्वेश्चनचा आन्सर होणार 6√3 सेंटीमीटर आणि इथे काय ना सेंटीमीटरचा स्क्वेअर. सो हे 3 आपल्याला आन्सर झालेले आहेत. ओके, 216 216 आणि 6√3. येस, बरोबर आहे सतीश. ओके, मग मला सांगा तुम्हाला सरफेस एरियावरती कशा प्रकारे क्वेश्चन अजून विचारू शकतात वेगळ्या लँग्वेज मध्ये. तर तुम्हाला वेगळ्या लँग्वेज मध्ये अशा प्रकारे विचारू शकतात की साइड ऑफ अ क्यूब इज 6 सेंटीमीटर. ओके, साइड ऑफ अ क्यूब इज 6 सेंटीमीटर आणि आपल्याला काय करायचं आहे, तिथे आपल्याला त्या एक रूम आहे असं देणार ते आणि रूमला पेंट करायचंय, पेंट करायचंय आणि मग ते ब्रॅकेटमध्ये कधी कधी लिहितात इन्क्लुडिंग सिलिंग किंवा लिहत नाही कधी. ज्या वेळेला ब्रॅकेटमध्ये काहीच नाही देत म्हणजे इन्क्लुडिंग सिलिंग की वगैरे, तेव्हा आपण युजली 4 वॉललाच पेंट करत असतो. पहिला वॉल, दुसरा वॉल, तिसरा वॉल आणि 4th वॉल. तुम्ही ज्या घरात बसलेत त्या बघायला, बाजूला एक वॉल, या बाजूला एक वॉल, समोर एक वॉल आणि माझ्या मागे एक वॉल, अशा ह्या 4 वॉलला आपण पेंट करत असतो युजली. आणि ज्यावेळेला त्यांना 5वी वॉल पण पेंट करायची असते तेव्हा ते सांगतात इन्क्लुडिंग सिलिंग म्हणजे आपलं वरचं सिलिंग, छत. ओके, असं देतात. मग पेंटिंग करायची आहे. सो पेंटिंग आपण युजली फ्लोअरला पेंटिंग करतो का, पेंटिंग आपण फ्लोअरला नाही करत. आणि जोपर्यंत बोलत नाहीत की सिलिंगला पण पेंट करा तोपर्यंत आपण ते घ्यायचं नाही. सो आता 6ला जर आपल्याला पेंटिंगचा विचारला असता की पेंटिंगचा एरिया काढा. ओके, पेंटिंगचा एकतर एरिया विचारतात किंवा खर्च विचारतात, एक्सपेंडिचर विचारतात. सो पेंटिंगचा एरिया किती काढणार, तर आपल्याकडे 4च वॉल आहेत पेंट करायला. सो 4 × साइडचा स्क्वेअर. ओके, आपण टोटल सरफेस एरिया घेणार का इथे 6 × साइडचा स्क्वेअर नाही का, तर आपण 4च वॉलला पेंट करतोय. इन्क्लुडिंग सिलिंग असला तर 5 वॉलला आपण केला असता.
सो 4 गुणिले 6चा वर्ग किती 36. ओके, आणि 36 गुणिले 4 किती 144 सेंटीमीटर स्क्वेअर. हा झाला आपला पेंटिंगचा एरिया. पेंटिंगचा एरिया. मग कधी कधी एक्सपेंडिचर विचारतात, आपल्याला खर्च देतात की 1 सेंटीमीटर स्क्वेअरला 5 रुपये खर्च येतो. किती 1 सेंटीमीटर स्क्वेअरला 5 रुपये खर्च येतो. तर फाइंड टोटल कॉस्ट. फाइंड टोटल कॉस्ट. सो आपण टोटल कॉस्ट काढणार. मग कशी, तर टोटल कॉस्ट बरोबर येणार 144 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे 1440च्या निम्मे 720 रुपये. तर आपल्याला ती वॉल पेंट करायला किती रुपये खर्च येणार, 720 रुपये खर्च येणार. हे समजलंय का तुम्हाला, सांगा मित्रांनो. हे वर्ड प्रॉब्लेम्स बनतात अशा प्रकारे. हे समजलंय का सांगा, हा जस्ट मी बनवला आताच. येस ऑर नो प्लीज कन्फर्म करा. ओके, सो आपल्याला ह्याचे ऍप्लिकेशन पण मी तुम्हाला सांगत जातोय सोबत सोबत. ओके, हे तर काय आहे, हे मॅथमॅटिकल आहे, पण आपल्याला जेव्हा वर्ड प्रॉब्लेम्स बनतात ऍप्लिकेशन वरती आधारित, तेव्हा कशा प्रकारे डील करायचे समजलं का तुम्हाला. येस ऑर नो प्लीज कन्फर्म, प्लीज सांगा मित्रांनो. यस, ठीक आहे, चलो. ओके, ठीक आहे. आणि इन्क्लुडिंग सिलिंग दिलं तर आपण काय करणार, मग 5 बाजू झाल्या. फ्लोअरला आपण कधीच पेंट नाही करत. ओके, ठीक आहे, चलो पुढे जाऊयात. घनाची बाजू 8 सेमी असल्यास त्याचे घनफळ, पृष्ठफळ आणि कर्ण काढा. ओके, सो घनफळ व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे, साइड क्यूब. म्हणजे 8चा घन किती येतो 512. ओके, नंतर सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया किती असतो 6 इंटू साइड स्क्वेअर. 6 गुणिले 8चा वर्ग. 8चा वर्ग किती असतो 64. सो 6 चोक 24, 2 हाताला 6 6 36 आणि 2 38, 384 सेंटीमीटरचा वर्ग. इथे सेंटीमीटरचा क्यूब येणार. आणि विचारलंय डायगोनल. डायगोनल म्हणजे काय असतो √3 गुणिले साइड. साइड किती दिलाय 8. याचा अर्थ आपला आन्सर येणार 8√3 सेंटीमीटर. 8√3 सेंटीमीटर. ओके, 512, 384 आणि 8√3. यस, बरोबर आन्सर देतात तुम्ही. ओके, क्लिअर आहे का सांगा मित्रांनो. काही प्रॉब्लेम असतील तर विचारू शकतात तुम्ही. ओके, ओके, चला पुढे जाऊयात. पुढे एक क्युबॉइडचा तुम्हाला कळतोय. क्युबॉइडचा आकार. क्युबॉइडचा आकार तुमच्या सर्वांकडे मोबाईल असेल बघा. मोबाईल एक क्युबॉइडचा आकार आहे बघा. सर्वांकडे मोबाईल असेल. मोबाईल एक क्युबॉइड आहे. त्याला लांबी असते, रुंदी असते, उंची असते. परंतु सगळे सेम असतात का त्याच्या, तर सगळे सेम नसतात. ओके, काही काही जणांच्या घरी अशा प्रकारचे डबे पण असतील. युजुअली आपल्याकडे सिलेंड्रिकलचे डबे असतात, पण काही काही लोकांच्या घरी असे डबे पण असतात, चौकोनी आकाराचे पण असतात बघा. ओके, येस ऑर नो. सो हा आकार कोणता आहे, हा आकार आहे क्युबॉइड. ज्याला लेंथ असते, ब्रेड्थ पण असते आणि हाईट पण असते. लेंथ असते, ब्रेड्थ असते आणि हाईट पण असते, लक्षात ठेवा. ओके, लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट तिन्ही गोष्टी असतात आणि त्या तिन्ही सेम नसतात. तिन्ही सेम झाल्या की त्याला बोलतात आपण क्यूब. ओके, तिन्ही सेम झाल्या की त्याला आपण बोलतात काय, क्यूब बोलतात. आणि तिन्ही वेगवेगळे असले तर त्याला आपण बोलतो क्युबॉइड. लंब इष्टिका चिती असं म्हणतात हिला, किंवा नुसती इष्टिका चिती असं सुद्धा म्हणतात आपण याला. ओके, क्लिअर झालं का सांगा. येस ऑर नो. सो हे दोन आहेत, ह्या दोन मध्ये समजून घ्या. एकमेकांवरती आधारितच हे फॉर्म्युले आहेत. ओके, आता बघा ह्याचे फॉर्म्युले कसे असतात, ह्याचे सेम असतात बघा. क्यूब मध्ये काय असायचे, लेंथ, ब्रेथ हे सर्व सेम असायचं. लेंथ, ब्रेथ, हाईट हे सर्व सेम असायचं. त्यामुळे आपण लांबी साइड मानायचो. साइड इंटू साइड इंटू साइड इज साइड स्क्वेअर व्हायचा. सो इथे काय असतं, तर इथे असतं लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. इथे काय असतं, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. एकूण पृष्ठफळ, टोटल पृष्ठफळ काय असतं, तर 2 टाइम्स लेंथ इंटू ब्रेथ अधिक ब्रेथ इंटू हाईट आणि एक दिन लेंथ इंटू हाईट. ओके, म्हणजे 2 वेळा. म्हणजे बघा हा वाला फेस आणि याच्या मागचा वाला फेस हे दोन्ही सेम असणार. हा साइड फेस आणि हा साइड, ह्या दोन्हींचा एरिया सेम असतो. टॉपचा फेस आणि बॉटमचा फेस ह्यांचा एरिया समान असतो. त्याच्यामुळे 2-2 एरिया समान असतात तिथे. आणि ह्याचा कर्ण काढायचा फॉर्म्युला आहे √L² प्लस B² प्लस H². √L² प्लस B² प्लस H². ओके, आणि एक चौथा फेस लक्षात ठेवा. चौथा व्हॉल्यूमचाच फॉर्म्युला आहे. व्हॉल्यूम इज इक्वल टू √A1 मल्टिप्लाय बाय A2 मल्टिप्लाय बाय A3. या फॉर्म्युल्यावरती कधीच प्रश्न विचारला नाहीये एमपीएससीने वगैरे, परंतु एसएससी ला विचारून झालेला आहे या फॉर्म्युल्यावरती प्रश्न. व्हॉल्यूम बरोबर A1 मल्टिप्लाय बाय A2 मल्टिप्लाय A3. हे व्हॉट इज A1 A2 A3, तर A1 A2 A3 म्हणजे हा पहिला सरफेस एरिया, हा साइडचा दुसरा सरफेस एरिया आणि टॉपचा तिसरा सरफेस एरिया. म्हणजे 3 सरफेस एरिया देतात तुम्हाला आणि व्हॉल्यूम विचारतात क्यूबॉइडचा.
तर त्यावेळेला हा वाला फॉर्म्युला यूज करायचा. ओके, पण याच्यावरती आपल्या एमपीएससीने अजूनपर्यंत तर प्रश्न विचारला नाहीये. ओके, सो हे 4 फॉर्म्युले लक्षात राहतील का मित्रांनो तुमच्या? सांगा बरं एकदा, प्लीज कन्फर्म. येस ऑर नो? चला, क्लिअर आहे का इथपर्यंत? चला पुढे बघा काय दिलंय. लेंथ, ब्रेथ अँड हाईट ऑफ अ क्युबॉइड इज 5 मीटर, 4 मीटर, 3 मीटर रिस्पेक्टिव्हली. फाइंड व्हॉल्यूम, सरफेस एरिया आणि डायगोनल. डायगोनलचा सेम तो लॉंगेस्ट रॉड पण विचारू शकतात, सरफेस एरिया पण सेम पेंटिंग वाले पण विचारू शकतात त्यावरती. ओके, आणि व्हॉल्यूम सेम, त्याच्यामध्ये किती क्वांटिटी मावेल, अमाऊंट मावेल हे विचारू शकतात त्यामध्ये. ओके, चलो. सो व्हॉल्यूम कसं काढणार सांगा? व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. सो लांबी आहे 5, रुंदी आहे 4, उंची आहे 3. सो 5 चोक 20, 20 त्रिक 60. 60 आणि मीटर आहेत, मीटर क्यूब येणार. हे सगळे मीटर मध्ये आहेत, सो मीटर क्यूब. सो व्हॉल्यूम किती झाला आपला? 60 मीटर क्यूब झालेला आहे. सरफेस एरिया काय होईल सांगा? टोटल सरफेस एरिया बरोबर काय आहे? 2 वेळा लांबी रुंदी अधिक रुंदी उंची अधिक लांबी उंची. ओके, सो 2 वेळा लांबी रुंदी. लांबी रुंदी किती आहे? 5 आणि 4 अधिक रुंदी उंची किती आहे? 4 आणि 3 अधिक 5 आणि 3. ह्याला सोडवलं तर काय येतंय बघा? 5 चोक 20, 4 त्रिक 12, 5 त्रिक 15. 12 आणि 15 किती झाले? 27. 12 आणि 15 किती झाले? 27, 37, 47. 2 गुणिले 47 आणि 2 गुणिले 47 म्हणजेच किती? 94. 94 आणि हे मीटर आहेत आणि मीटरचा वर्ग येणार. मीटर आहे तर मीटरचा वर्ग येणार. येस, 94 बरोबर आहे. आणि इकडे हे सांगा बरं काय येईल? डायगोनल. डायगोनल काय येईल सांगा? अंडर रूट एल चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक एच चा वर्ग असतो. अंडर रूट एल चा वर्ग. एल चा वर्ग किती आहे? 5. 5 चा वर्ग किती झाला? 25. बी वर्ग किती आहे? 4. 4 चा वर्ग किती झाला? 16 अधिक एच चा वर्ग किती झाला? 9. सो इथे जर सोडवलं तर आपण काय येत आहे? 25 अधिक 16 आणि 9 25. 25 आणि 25 झाले 50. सो 50 ला आता वर्गमुळाच्या बाहेर काढलं आपण, तर ह्याला आपण असे लिहू शकतो की नाही? 2 गुणिले 25. सो 25 चं वर्गमूळ निघतंय 5 आणि 2 चं निघत नाही, त्यामुळे √2 जसं तसं 5√2. सो 5√2. येस सतीश बरोबर. 94 ते बरोबर आहे. येस, ओके, क्लिअर आहे. सो ह्या 3 व्हॉल्यूम झाल्या, 3 व्हॉल्यूम झाल्या आणि 3ला आपल्याला शब्दांमध्ये वेगळ्या कशा विचारलं जातं हे पण समजलं असेल. आय होप सो. ओके, चला अजून सोडूयात बघा. एका लंब इष्टिकाची तिची लांबी 12, रुंदी 8 आणि उंची 9 असल्यास तिचे घनफळ काढा. आपण ऑब्विसली सगळंच काढणार. सो घनफळ कसं काढणार? व्हॉल्यूम बरोबर काय असतो? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. सो लांबी किती दिली आहे मित्रांनो? 12, 8 आणि 9. सो 12 × 96 आणि 96 गुणिले 9 किंवा 9 × 72, 72 गुणिले 12. 72 गुणिले 12 केलं तर बरं पडेल ना. 72 दुने 144 असतात, 14 हातच्याला गेले आणि 72 × 72 82, 82 आणि 14 86. ओके, चलो. सो 864 मीटरचा क्यूब. 864 मीटरचा क्यूब. यस, व्हॉल्यूम झाले. ठीक आहे. आपल्याला पृष्ठफळ पण सेम विचारले. ओके, टोटल सरफेस एरिया कसा काढणार सांगा बरं? टोटल सरफेस एरिया बरोबर काय येणार? 2 वेळा लांबी गुणिले रुंदी. सो लांबी गुणिले रुंदी बघा किती आहे? लांबी ही आहे, रुंदी ही आहे, उंची ही आहे. लांबी गुणिले रुंदी 12 गुणिले 8, 12 × 8 किती? 96 अधिक रुंदी गुणिले उंची 8 गुणिले 9 किती? 72 अधिक लांबी गुणिले उंची 12 गुणिले 8, 12 गुणिले 9 किती? 108. सो उत्तर काय आहे? 2. 96 अधिक 72 आणि 108 किती? 180. 2 6 18 आणि 9 किती? 27. 276. सो 2 गुणिले 276 केले तर किती येत आहेत? 27 दुने 54, 540 आणि 12 552. आणि हा मीटर आहे तर मीटरचा वर्ग. 528 येते की 552 येते सतीश? 552 येते. येस, ओके मनसी. चलो बघा जरा सतीश तुम्ही एकदा. पुढे डायगोनल बघा. डायगोनल कसा काढतो आपण सांगा? डायगोनल बरोबर वर्गमुळात एल वर्ग प्लस बी वर्ग प्लस एच वर्ग.
सो अंडर रूट एलचा वर्ग किती आहे बघा बरं. एल किती दिलाय, लांबी 12 अधिक बी वर्ग, बी किती दिलाय 8 अधिक एच किती दिलाय, एच दिलाय 9 वर्ग. सो याला जर सोडवलं तर 12चा वर्ग 144, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81. सो याला लिहिला बघा बरं. 1 आणि 4 5, 5 आणि 4 9, 8 आणि 7 14, 14 आणि 14 28, 289. आणि 289 हा कशाचा वर्ग आहे, 17चा वर्ग आहे बघा. सो 17 आपल्या प्रश्नाचा आन्सर येतो. येस सर ना, 17. येस, बरोबर आहे. ओके, सो ह्याचा मीटर किती होणार, 17 मीटर. क्लिअर आहे. सो हा लॉंगेस्ट रॉड झाला, हा पेंटिंगचा एरिया झाला. पेंटिंगची कॉस्ट विचारली तर एक कॉस्ट देतात ते. ओके, नेक्स्ट बघा काय दिलंय. घनाचे पृष्ठफळ 1350 चौस सेमी आहे, तर त्याचे घनफळ काढा. सरफेस एरिया ऑफ द क्यूब इज 1350, फाइंड इट्स व्हॉल्यूम. सो आपल्याला घनाचे सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे, 6 गुणिले साइड स्क्वेअर हाच आहे ना. क्यूबचा सरफेस एरिया 6 गुणिले साइड स्क्वेअर आहे. सरफेस एरिया तुम्हाला दिला 1350 बरोबर, 6 गुणिले साइडचा वर्ग, साइडचा वर्ग. सो साइडचा वर्ग काढायचा आहे, तर हे गुणिले 6 इकडे जाऊन भागिले मध्ये जाणार. 1350 भागिले 6 बरोबर साइडचा. सो 6 एके 6, 6 दुने 12, उरला एक 15 झाला. 6 एके 6, 6 दुने 12, उरले 3 30 झाले, 6 पंचे 30, तर किती आले 225 बरोबर साइडचा. साइडचा वर्ग 225 आहे, तर साइड किती होणार, 225चा वर्गमूळ 15. तर बाजू किती होणार, बाजू होणार 15. पण तुम्हाला बाजू विचारलीच नाहीये, तुम्हाला व्हॉल्यूम विचारलाय. सो व्हॉल्यूम काय असतो, साइडचा क्यूब असतो. सो 15चा क्यूब असतो 3375. किती असतो, 3375. या साइड 15 झाली, बरोबर आहे, साइड 15 झाली, परंतु आपल्याला क्यूब विचारलाय. क्यूब म्हणजे 15चा घन, 15चा घन असतो 3375. ओके, चलो. घनाचे पृष्ठफळ 54 असेल तर त्या घनाचे घनफळ काढा. सरफेस एरिया ऑफ क्यूब इज 54, फाइंड इट्स व्हॉल्यूम. सरफेस एरिया बरोबर अगेन 6 इंटू साइडचा स्क्वेअर. सो 54 बरोबर 6 गुणिले साइडचा वर्ग. सो 6 ने भाग दिले, 6 एके 6, 6 9 54, 9 साइडचा वर्ग. सो 9 साइडचा वर्ग. सो याचा अर्थ साइड किती झाली, साइड झाली आहे 3. साइड किती झालेली आहे, साइड झालेली आहे 3. साइड 3 झाले तर व्हॉल्यूम काय होईल, व्हॉल्यूम होईल 3चा घन, आणि 3चा घन असतो 27. येस, बरोबर आहे मानसी सतीश. येस, ओके. क्यूब तुम्हाला पाठ आहेत ना 15 पर्यंत मिनिमम. नेक्स्ट काय आहे, 4 मीटर लांब, 1 मीटर खोल, 3 मीटर रुंद खड्डा खोदल्यास त्यामधून किती माती बाहेर निघेल. ओके, म्हणजे आपल्याला आता बघा, हा पण व्हॉल्यूमचाच प्रश्न आहे. त्याच्यामधून किती माती बाहेर निघेल, त्याच्या आतमध्ये किती पाणी मावेल, हे सर्व व्हॉल्यूमचेच प्रश्न असतात. ओके, ठीक आहे. आता बघा, आपल्याला विचारलेलं आहे किती, व्हॉल्यूम विचारला. इन शॉर्ट व्हॉल्यूम बरोबर काय असतो, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. सो लेंथ तुम्हाला दिलेली आहे 4 मीटर, ब्रेड्थ तुम्हाला दिलेली आहे 3 मीटर, आणि हाईट तुम्हाला, हाईटच्या ऐवजी आता इथे डेप्थ आलेली आहे. ओके, सो आपल्यासाठी सेम आहे ते, हाईट आणि डेप्थ सेम आहे. हाईट फक्त वरती जाते, डेप्थ फक्त खालती जाते, दॅट्स इट. ओके, सो हाईट किती दिली आपल्याला 1 मीटर. सो 4 गुणिले 3 12 गुणिले 1 12. सो 12 मीटर क्यूब, 12 मीटर क्यूब इतकी माती त्यामधून बाहेर निघेल. 12 मीटर क्यूब इतकी माती. ओके, आणि ह्याच्यात किती पाणी मावेल असं विचारलं असतं तर, ओके, पाणी किती मावेल असं विचारलं तर पाण्यासाठी पण आपण तेम काढायचं. व्हॉल्यूम किती आला आपला, 12 मीटर क्यूब आलेला आहे व्हॉल्यूम. मग आपल्याला युजली असं देतात की 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर. ओके, असं देतात ते. 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर असतात, तर किती लिटर पाणी मावेल. सो आपलं उत्तर काय होणार, 12 गुणिले 1000 म्हणजेच 12000 लिटर पाणी मावेल त्या टाकीत. त्या खड्ड्यात किती लिटर पाणी मावेल, तर 12000 लिटर पाणी मावेल त्यामध्ये. ओके, क्लिअर आहे का मित्रांनो, समजावा जरा मला. ओके, काही डाऊट्स असतील तर विचारा. ओके, चला. सेम दिलेला आहे बघा, पुन्हा सेम दिलेला आहे तुम्हाला, व्हॉल्यूम विचारलाय. 3 मीटर 4 मीटर 8 मीटर वाईड पीट इज डग, हाऊ मच सॉइल विल कम आउट ऑफ इट. सो 3 मीटर लांबी किती दिली आपल्याला 3, डीपनेस म्हणजे हाईट किती दिले 4, आणि वाईड किती दिले आपल्याला, वाईड तुम्हाला ब्रेड्थ दिलेले 8.
3 चौक 12 आणि 12 8 96 96 मीटर क्यूब इतकी माती त्यामधून बाहेर निघेल. 96. ओके, काय प्रॉब्लेम आहे का एवढं सांगा मला प्लीज. ओके, नेक्स्ट बघा. चला, हाऊ मेनी. ओके, 10 सेमी असलेल्या त्रिज्या असलेल्या गोलापासून 2 सेमी त्रिज्या असलेले किती गोल तयार होतील. हाऊ मेनी स्फिअर्स विथ अ रेडियस ऑफ 2 सेंटीमीटर विल बी फॉर्म फ्रॉम अ स्फिअर विथ रेडियस ऑफ 10 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला एक मोठा स्फिअर दिलेला आहे बघा, एक मोठा स्फिअर दिलेला आहे. त्या मोठ्या स्फिअरची रेडियस किती आहे, 10 सेंटीमीटर. आणि आपल्याला ह्या स्फिअरला छोटे 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 असे स्फिअर बनवायचे आहेत. आणि प्रत्येक स्फिअरची रेडियस किती दिलेली आहे आपल्याला, 2 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि तुम्हाला विचारलंय की किती असे स्फिअर बनतील. ओके, सो आपल्याला अशा वेळेला काय करायचं असते, सो नंबर ऑफ स्फिअर इज इक्वल्स टू, मग हे गरजेचं नाही की एव्हरी टाइम तुम्हाला स्फिअर टू स्फिअरच देतील. ओके, नंबर ऑफ स्फिअर आपल्याला कधी क्यूब पासून स्फिअर देतील किंवा क्यूब पासून क्यूब देतील किंवा सिलेंडर पासून स्फिअर बनवा सांगतील आणि अकॉर्डिंगली डेटा पण देतात तसं ते. ओके, सो नंबर ऑफ स्फिअर बरोबर काय येणार बघा, तुम्ही वरती लिहायचं मोठ्याचा एरिया, जे पण मोठं तुम्हाला दिसतंय ना त्या मोठ्याच्या एरिया व्हॉल्यूम येणार इथे, सॉरी, आणि खाली लहान आपण त्याच्यापासून काय बनवतोय, लहान काय बनवतोय त्याचा व्हॉल्यूम लिहायचा. ओके, ठीक आहे. म्हणजे आपण जी गोष्ट वितळवतोय, जी गोष्ट मेल्ट करतोय तिचा वरती व्हॉल्यूम काढायचा आणि डिवाइड बाय तुम्ही करायचा जी गोष्ट तयार करतोय छोट्याचा व्हॉल्यूम. गॉट इट. आता बघा आपण काय करतोय, अल्टिमेटली स्फिअर पासून स्फिअरच बनवतोय. सो स्फिअरचा फॉर्म्युला काय आहे, 4/3 पाय आर क्यूब अपॉन लहान व्हॉल्यूम 4/3, लहान पण आपण स्फिअरच बनवतोय. सो 4/3 पाय आणि ते रेडियस फक्त छोटा घेतलेला आहे. सो 4/3 4/3 कॅन्सल, पाय आणि पाय कॅन्सल. सो अल्टिमेटली तुमच्याकडे काय उरलंय, आर क्यूब अपॉन आर क्यूब. आणि आर क्यूब अपॉन आर क्यूबला आपण असंही लिहू शकतो, आर अपॉन आर आणि दी होल क्यूब. येस ऑर नो. सो अजून एक आपल्याला समजलेला इथून की जर स्फिअर पासून स्फिअरच बनवायचे असतील किंवा क्यूब पासून क्यूबच बनवायचे असतील ना, तर हे सर्व पण नाही लिहायला लागेल. आपण डायरेक्टली सोडवतो, नंबर ऑफ स्फिअर इज इक्वल टू मोठ्याची रेडियस डिवाइड बाय लहान रेडियस अपॉन आणि त्याचा क्यूब. सो 10 डिवाइड बाय 2 म्हणजे 5 आणि 5चा क्यूब म्हणजेच 125 आन्सर होतं त्यावेळेला. हे कधी, जेव्हा स्फिअर टू स्फिअर क्यूब टू क्यूब असेल तेव्हाच. परंतु जर एक डिफरंट फिगर आहे, दुसरे एक डिफरंट फिगर आहे, तर तुम्ही बेस्ट राहायचं ते म्हणजे कॉन्सेप्ट पासून, ओके, बेसिक पासून जाण्याचा प्रयत्न करायचा. ओके, चलो. सो याचा आन्सर काय बघा, मोठा आर किती आहे आपल्याकडे, मोठा आर आहे 10, छोटा आर किती आहे आपल्याकडे, छोटा आर आहे 2, त्याचा क्यूब 10/2 म्हणजे 5चा क्यूब किती येणार, 125. सो किती स्फिअर आपल्याकडे तयार होतील, तर आपल्याकडे एकूण 125 स्फिअर तयार होतील. किती स्फिअर तयार होतील, 125. चलो, काय दिले, 8 सेमी त्रिज्या असलेल्या गोलापासून 2 सेमी त्रिज्या असलेले किती, सेम आहे बघा, 8 पासून 2 चे बनवायचे. सो 8 पासून 2 चे बनवायचे तर नंबर बरोबर काय येणार, वरती 8 खाली 2 आणि त्याचा क्यूब. सो 8/2 4 आणि 4चा क्यूब असतो 64. तर किती क्यूब तयार होतील, 64 क्यूब तयार होतील. इथे क्यूब किती तयार होतील, सॉरी इथे किती स्फिअर तयार होतील, इथे 125 स्फिअर तयार होतील. 15/3 5 आणि 5चा घन असतो 125. ओके, बघा सेम वे इकडे पण दिलेला आहे. आता बघा, आता आपल्याला छोटे छोटे घन आहेत, 3 घनांच्या बाजू अनुक्रमे 6 8 1 सेमी आहे. ते 3 ही घन मिळून त्यापासून एक मोठा घन तयार केला तर मोठ्या घनाची बाजू काढायची. बघा आपल्याकडे 3 क्यूब दिलेत आपल्याला, एकाची साईड दिले 6, ओके, असा एक क्यूब आहे. दुसरा एक क्यूब दिलाय, त्याची साईज दिलाय 8 तुम्हाला.
ओके, दुसरा एक क्यूब दिलाय त्याची साईज दिली 8 तुम्हाला, आणि तिसरा एक क्यूब दिलाय त्याची साईज दिली आहे तुम्हाला 1. ओके, आता ह्या तिघांना मेल्ट करून एक मोठा बनवायचा आहे क्यूब, आणि तुम्हाला विचारलं ह्या मोठ्याची व्हॅल्यू काय आली पाहिजे, ह्या मोठ्याची साईड काय आली पाहिजे. याचा अर्थ काय, ह्या तिघांचा व्हॉल्यूम इज इक्वल टू ह्या एकट्याचा व्हॉल्यूम. येस ऑर नो? कारण दोघांमध्ये मटेरियल जे आहे, हे व्हॉल्यूम मध्ये मटेरियल जे आहे इकडे, हे ह्या तिघांचंच आलेलं आहे. सो ह्या तिघांचा व्हॉल्यूम इज इक्वल टू ह्या एकाचा व्हॉल्यूम. ओके, सो आपण करूयात, मग सोडूयात बघा बरं. ओके, सो आपण कसं सोडवणार. ओके बघा, पहिल्याचा व्हॉल्यूम प्लस दुसऱ्याचा व्हॉल्यूम प्लस तिसऱ्याचा व्हॉल्यूम इज इक्वल टू मोठा चौथ्याचा व्हॉल्यूम. ओके, सो पहिल्याचा व्हॉल्यूम काय येणार 6 चा क्यूब प्लस दुसऱ्याचा व्हॉल्यूम काय येणार 8 चा क्यूब प्लस तिसऱ्याचा व्हॉल्यूम काय येणार 1 चा क्यूब आणि चौथ्याचा व्हॉल्यूम काय येणार साईडचा क्यूब. चौथ्याचा आपल्याला माहिती नाही ना, साईडचा क्यूब. 6 चा घन किती असतो 216, 8 चा घन असतो 512 आणि 1 चा घन असतो 1. ह्यांना जर ऍड केलं तर 1 आणि 2 3 आणि 6 9 आणि 1 आणि 1 2 5 आणि 2 7, 729 बरोबर आलेला आहे साईडचा घन. याचाच अर्थ साईड काढायची असेल तर साईड किती येणार क्यूब रूट मध्ये 729, आणि क्यूब रूट मध्ये 729 म्हणजे कोणाचा आहे तो साईड येणार त्याचं 9. सो ह्या मोठ्या क्यूबची व्हॅल्यू किती आली, तर मोठ्या क्यूबची साईड किती आली, तर त्याची साईड येईल 9. ओके, क्लिअर आहे का सांगा. ओके, हे वितळवून केलं ते समजलं का तुम्हाला कसं समजलं का सांगा. कारण ह्यांचा व्हॉल्यूम इज इक्वल टू यांचा व्हॉल्यूम, कारण आपण एक्स्ट्रा मटेरियल टाकतच नाही, आपण फक्त काय करतोय तर आपण फक्त त्याला रिशेप करतोय, 3 छोट्या छोट्यापासून मिळून एक मोठा बनवतोय. ओके, गॉट इट. येस ऑर नो, प्लीज कन्फर्म. येस, 9 बरोबर आन्सर आहे सतीश. चला, क्लिअर आहे इथपर्यंत. कोणाला काही इश्यू आहे का सांगा. पुढे बघा काय दिलंय. एका लंब वृत्तचितीची त्रिज्या 10% वाढवली व उंची 20% वाढवली तर तिचे घनफळ किती टक्क्यांनी वाढेल. ओके, असे प्रश्न आपण शेकडेवारी जेव्हा शिकवले तेव्हा असे असे बघितलेले बघा. एका वर्तुळाची त्रिज्या वाढवली तर क्षेत्रफळ कितीने वाढेल, किंवा एका चौरसाची बाजू वाढवली, आयताची लांबी वाढवली, रुंदी कमी केली तर कितीने वाढवली, असे बघितलेले. पण आता आपल्याला इथे घनफळ मध्ये हा क्वेश्चन आहे. सो बघा इथे थोडंसं मी त्यावेळेला ह्यासाठी हे शिकवले नव्हते कारण आपल्याला फॉर्म्युले पाठ नव्हते त्यामुळे. आता बघा आपल्याला काय दिलेलं आहे, लंबवृत्तीचे ते सिलेंडर आहे. सो सिलेंडरचा काय आन्सर फॉर्म्युला असतो, सिलेंडरचा फॉर्म्युला असतो पाय आर स्क्वेअर एच. त्यातला पाय हा कधी चेंज होत नाही. याचाच अर्थ आपले जे चेंज जे आहे ते चेंज कशावरती डिपेंड आहे, तर आर गुणिले आर आणि एच ह्या 3 फॅक्टर्स वरती चेंज डिपेंड आहे. किती फॅक्टरवर चेंज डिपेंड आहे, 3 फॅक्टरवरती चेंज डिपेंड आहे मित्रांनो. सो मग आपण ह्याला सोडवायचं कसं, तर बघा सुरुवातीचा व्हॉल्यूम मानू आपण 100. आता चेंज बघा काय झालंय, त्रिज्या 10% वाढवली म्हणजे काय झाले 110 छेद 100 ही एकदा झाली आणि 110 छेद 100 ही 2 वेळा झाली, कारण त्रिज्या आपल्याकडे 2 वेळा येत आहे. आणि हाईट एकदा येते. हाईट काय झाले 20% वाढवली म्हणजे काय येणार 120 छेद 100. ओके, सो नवीन लोकसंख्याच्या ऐवजी आता इथे काय येणार नवीन व्हॉल्यूम. ओके, व्हॉल्यूम बघा मग किती येतोय. सो याला सिम्प्लिफाय करा, 100 आणि 100 कट, 0 आणि 0 कट, 0 आणि 0 कट, 0 आणि 0 कट, नंतर बेने भाग जातोय, बेसक 12 आणि बे पंचे 10. ओके, सो आपल्याकडे काय होतंय 11 गुणिले 11 121 गुणिले 6 छेद 5. 121 गुणिले 6 म्हणजे 6 एके 6 12 72 726 छेद 5. 726 छेद 5 म्हणजेच किती आले, तर किती होते रे 1452. 1452 छेद 10. 1452 छेद 10 म्हणजेच किती येणार 145.2. 145.2. सो सुरुवातीला व्हॉल्यूम होता बघा 100, आता व्हॉल्यूम झालाय 45.2. सो कितीने वाढ होते बघा, तर वाढ बरोबर येते आपल्याकडे 45.2. आणि 100च्या वरती इतकी वाढ म्हणजे पर्सेंटेज मध्ये पण तीच वाढ आहे. सो आपल्या क्वेश्चनचा आन्सर होणार 45.2%. किती आन्सर येणार 45.2%. ओके, 45.2%. क्लिअर झालंय का सांगा मला. ओके, हे समजलंय ना, नवीन लोकसंख्यावाल्याने सोडवतोय. ओके, आय होप आठवत असेल की गेलं विसरून काय माहिती. ओके, ठीक आहे का सांगा, हे समजलंय का, ही मेथड तुम्हाला आता नवीन नाहीये, भरपूर सोडा आपण चक्रवाढ पण काढलेले ह्याच्यावर.
पुढे काय दिलंय बघा बरं. एका लंबवृत्तीची तिची त्रिज्या 20% वाढवली. रेडियस ऑफ सिलेंडर इन्क्रीज बाय 20%. हाईट इज इन्क्रीज बाय 10%. हाईट पण वाढवली तर व्हॉल्यूम मध्ये काय चेंज होईल. सो परत सेम आहे, पाय आर स्क्वेअर एच असतो. सो आर स्क्वेअर एच आहे सर, आर मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय एच. ह्या 3 फॅक्टरवरती व्हॉल्यूम डिपेंड असतो. सो व्हॉल्यूम आपण नवीन व्हॉल्यूम बरोबर काय, जुना व्हॉल्यूम 100 मानला, 100 रे ते चुकून झालं, गुणिले त्रिज्या 20% वाढवली. 20% वाढवली म्हणजे 120/100 गुणिले 120/100. आणि घनफळ नाही, उंची 10% वाढवली. 10% वाढवली म्हणजे 110/100. याला सोडवलं बघा, 100 आणि 100 कॅन्सल, हा 0 आणि हा 0 कॅन्सल, हा 0 आणि हा 0 कॅन्सल, हा 0 आणि हा 0 कॅन्सल. सो आपल्याकडे उरतंय काय, 12 गुणिले 11/10. याला मी आता सोडवत नाही. सो 12 गुणिले 12 किती, 144 गुणिले 11/10. 144 गुणिले 11 म्हणजे किती येणार, 4. 4 आणि 4 8, 4 आणि 1 5 आणि 1 1584/10. म्हणजेच उत्तर काय आलं आपलं, 158.4. सो 100 व्हॉल्यूम होता, तो व्हॉल्यूम झाला 158.4. सो टक्के वाढ किती झाली मग सांगा, 30% वाढ झाली. टक्के वाढ झालेली 58.4. ओके, yes or no, प्लीज कन्फर्म. बोला, काय प्रॉब्लेम आहे का सांगा. आता बघा, सेम क्वेश्चन आहे, घनाची बाजू फक्त दिली इथे आपल्याला. ओके, घनाची बाजू दिलेली आपल्याला, प्रत्येक बाजू किती टक्क्याने वाढवली, 50% वाढवली, तर त्याच्या घनफळात किती टक्के बदल होईल. घनाची बाजू 50% वाढवली, सो घनफळात किती बदल होईल. सो घनफळात बदल कसा असणार याचा, ए क्यूब घनफळ आहे ना हे, सो ए मल्टिप्लाय बाय ए मल्टिप्लाय बाय ए. सो आपण काय करू, पहिलं जर 100 मानलं, 1000 चुकून होत आहे रे, पण 100 मानलं, पहिलं जर आपण 100 मानलं तर काय होणार, 50% वाढले म्हणजे 150/100, 150/100 आणि 150/100. 100 आणि 100 कट, 1 0 आणि हा 0 कट, हा 0 आणि हा 0 कट, 0 हा 0 कट, 5 ने भाग जातोय, 5 त्रिक 15, 5 गुणे 10. सो आपल्याकडे उरतंय काय, 15 गुणिले 15 गुणिले 3/2. 15 गुणिले 15 गुणिले 3, 15 15 किती झाले, 225. 225 गुणिले 3 किती झाले, 675/2. 675/2 म्हणजेच किती आले बघा, 2×6 37.5. काय जरा जास्त झालं काय रे, नाही बरोबर आहे ना. सो आपल्या डबलच्या वरती जातोय, कितीने वाढतोय, वाढ कितीने झाली, वाढ झाली बघा 237.5%. वाढ कशी काढतोय आपण, ह्याच्यातून 100 मायनस करतोय. ओके, नवीन व्हॉल्यूम मायनस जुना व्हॉल्यूम करतोय आपण. नवीन व्हॉल्यूम किती आहे, 337.5, जुना व्हॉल्यूम 100 मानलाय, 237.5 आन्सर होत आहे त्याचा. ओके, बरोबर आहे माझं पण ना, म्हणजे ठीक आहे. चलो, काही इश्यू आहेत का सांगा मित्रांनो. ओके, फक्त सतीशजी एकटेच आन्सर देत आहेत, बाकीचे नाही का समजत आहे मित्रांनो, हे समजून घेता येत अगोदर. नेक्स्ट बघा बरं, बाजू 10% वाढवली तर घनफळात काय बदल होईल सांगा. चला, ही मेथड आपण वेगळ्या पद्धतीने सोडवून दाखवतो मी तुम्हाला. ओके, ठीक आहे, तेव्हा तर आपण सोडवलं बघा. 10% वाढ झाली, ह्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने समजवतो. 10% म्हणजे काय मित्रांनो, 10/100, 10/100 म्हणजेच 1/10. म्हणजे 10 जर मूळ असेल तर 1 ही काय असणार आहे, 1 ही वाढ असणार आहे. सो मूळ 10 आहे, तर नवीन काय होईल मग सांगा, इथे मूळ आहे, इथे काय होईल, नवीन. नवीन किती होणार, 10 आहे, त्यामध्ये 1 ची वाढ झाली तर नवीन होणार 11. झालं 10चं 11, नंतर 10चं 11 आणि नंतर 10चं 11. हे 3 वेळा का लिहिलं सांगा बरं. हे 3 वेळा यासाठी लिहिलं आपण, कारण आपल्याला किती टक्के बदल होईल ह्यामध्ये घनफळ विचारलंय, बाजूचा घन असतो घनामध्ये, त्यामुळे आपण 3 वेळा लिहिलं. सो 10 गुणिले 10 गुणिले 10 किती झालं, 1000. आणि 11 गुणिले 11 गुणिले 11 किती झालं, 1331. सो वाढ कितीची झाली आहे बघा, 331 ची. आपल्याला टक्के वाढ विचारले, सो टक्के वाढ बरोबर किती, ऍक्च्युअल वाढ 331 छेदात मूळ, मूळ किती होतं बघा, मूळ होतं 1000 गुणिले 100. सो बघा, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कट झाले, सो उरते आपल्याकडे 331/10 म्हणजेच 33.1. 33.1.
तुम्ही 100 मानून केलं असलं तरी पण तुमचा आन्सर तेच येणार. ओके, 133.1 आलेला आहे मानसीजी, परंतु आपल्याला त्याला -100 पण करावं लागणार ना. आपल्याला फक्त वाढ विचारले. हे 133.1 जे आलेलं आहे ते नवीन झालेलं आहे आणि आपल्याला फक्त वाढ विचारलेली आहे त्यामुळे. ओके, ठीक आहे. चला, आय थिंक सर्व स्लाइड संपलेले आहेत इथून. सर्व स्लाइड संपलेले आहेत. सो काही डाऊट्स असतील तर विचारा. ओके, एक क्वेश्चन देतो मी तुम्हाला. 1 मिनिट थांबा, माझ्याकडे एक मस्त क्वेश्चन आहे. ओके, काही डाऊट्स असतील तर विचारा. एनी डाऊट्स? ओके, काही डाऊट्स असतील तर विचारा, नाहीतर मी सेशन मग एंड करतो. माझं पण सेशन आहे आता 3 वाजता. सो आय थिंक कोणाचे कमेंट्स येत नाही आहेत. सो मी सेशनला एंड करतो मित्रांनो. ठीक आहे, चलो. सो जय हिंद, टेक केअर.